नमस्कार मंडळी, आज आपण पाहूया स्वतःची किंमत वाढवण्याचे भन्नाट उपाय. अशी वाढवा तुमची किंमत. तर मंडळी, 1. तुम्हाला समाजात, मित्रपरिवारात जर किंमत मिळत नसेल, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी झाला असेल, कधीकधी लोकांना वाटतं माझ्यात काहीतरी कमी आहे आणि मी इतरांपेक्षा खूपच कमी बुद्धीचा आहे. कधीकधी काही लोकांना वाटतं मी खूपच हुशार आहे आणि सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि जग पूर्ण वेडं आहे. 2. जर तुम्ही सुद्धा या 2 चौकोनात बसत असाल तर हे अतिशय घातक आहे. ते अगोदर बंद करा. 3. माझी चेहरेपट्टी चांगली नाही. मी चांगल्या प्रकारे संवाद साधत नाही. किंवा मग माझ्या हेअरस्टाईलमध्ये काहीतरी दोष आहे. हे प्रश्न आपल्यालाच आपल्या विरुद्ध उभे करतात. त्यामुळे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःला किंमत द्यायला शिका. स्वतःचा आदर करायला शिका. कारण जर तुम्हीच आदर स्वतःचा केला नाही तर तुम्हाला लोक आदर कसा देतील? 4. स्वतःचा आदर वाढवण्यासाठी तुम्ही काय करता? त्यामध्ये तुमचा जो पेहराव आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो आपली पर्सनॅलिटी तयार करतो. तुम्ही तुमचे हेअरस्टाईल कशी करता त्याच्यावरही बरंच अवलंबून असतं. आणि मेन म्हणजे तुम्ही तुमच्यातले टॅलेंट ओळखा आणि त्याला वाव द्या. कारण असा विचार करू नका की लोक काय म्हणतील. प्रत्येक व्यक्ती काही ना काही टॅलेंट घेऊनच जन्माला आलेला असतो. तुम्ही काही नाही केलं तरी लोक बोलणारच आहेत आणि काही केलं तरी बोलणारच आहेत. तर त्यापेक्षा काहीतरी करा ज्याने तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. 4. नेहमी इतरांशी बोलताना तोलून मापूनच बोला. सगळीकडेच तुम्ही पुढे पुढे करण्याची गरज नाही. जास्त उपलब्ध राहिल्यामुळे ही आपल्याला बराच तोटा होतो. स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात बिझी ठेवा. 5. जीवनामध्ये बकऱ्यांसारखे एकापाठोपाठ जाण्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. 6. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल असा इतरांचा विचार करायचे थांबवा आणि स्वतःला कशात आनंद आहे हे ओळखा आणि तेच करा. 7. आपल्या आयुष्यातील त्रासदायक लोकांपासून थोडेसे अंतर ठेवूनच राहा. 8. तुमच्याबरोबर सतत राहावे, कायमस्वरूपी राहावे असे कोणावर सक्ती करू नका. कारण ज्याला तुमची गरज आहे तो तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. 9. नेहमी अशा लोकांशीच मैत्री करा ज्यांना तुमच्या मनाची जाणीव आहे. फक्त चेहरा बघून नाही तर तुमच्या मनाचे साधेपण आणि तुमच्या भावभावना ओळखून तुमच्याबरोबर मैत्री करेल अशाच व्यक्तींना तुम्ही तुमच्या जीवनात प्रवेश द्या. 10. सतत काही ना काही नवनवीन शिकण्याची तयारी ठेवा. त्यामुळे तुमच्या जीवनात तुम्हाला खूपच फायदा होईल. 11. इतरांच्या सुखात सुख माना आणि इतरांच्या चांगल्या कामाचे नेहमीच कौतुक करा. 12. आपले दुःख सतत इतरांना सांगत बसू नका. कारण तुमचे दुःख ऐकायला कोणी रिकामे नाही. कारण त्यांच्याही जीवनात भरपूर प्रॉब्लेम्स चालू असतात. त्यामुळे भावभावनांवर कंट्रोल करून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कारण आनंदी व्यक्तींनाच लोक ॲक्सेप्ट करतात. 13.
तुमच्या चेहऱ्यावर सतत एक स्मित हास्य ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे लोक आकर्षित होतील. नाहीतर तुमच्याकडे लोक बघणार देखील नाहीत. 14. लोकांशी बोलताना निगेटिव्ह व्यक्ती ओळखा आणि त्यांच्यापासून वेळीच दूर व्हा. 15. गरजू लोकांना नेहमीच उपलब्ध राहा आणि आपला वेळ द्या. 16. आपल्या बोलण्यामध्ये नम्रता असू द्या. 17. चालताना तहाट आणि खांदे मागे करून चाला आणि बोलताना लोकांच्या डोळ्यात पाहायला शिका. 18. निरुपयोगी लोकांसाठी वेळ वाया घालवणं थांबवा. जे तुम्हाला वेळ देतात त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर यामुळे कमी होईल. तर मंडळी, हे विचार आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील ऑल करा. त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. श्री स्वामी समर्थ.